भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स इति विसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विच्चाचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनोत्तरो पुरुषधम्म सारथि सत्ता देवमनोस्सानं बुद्धो भगवाति स्वाख्यातो भगवता धम्मो संदिट्ठिको अकालिको ये हि पस्सिको औपनयिको पश्चत्तं वेदितव्यो विज्ञोहीति सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो उजुपटिपन्नो भगवतो सावकसंघो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसंघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसंघो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अट्ठपुरुषपुद्गला ईश भगवतो सावकसंघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुण्यक्षेत्रं लोकसाति। चैत्यवंदना मी म्हणेल त्याप्रमाणे म्हणाल सर्व। वंदामि चेतियं सब्बं सब्बठानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधिं बुद्धरूपं सकलं सदा वंदामि चेतियं सब्बं सब्बठानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधिं बुद्धरूपं सकलं सदा वंदामि चेतियं सब्बं सब्बठानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधिं बुद्धरूपं सकलं सदा। साधु साधु साधु। हा जो स्तूप चैत्य आणि हा अशोक स्तंभ आणि आजूबाजूला असलेले छोटे मोठे चैत्य किंवा इथे बाजूला असलेला तलाव वैशाली नगरीच्या एका बाजूला ही जागा आहे। आम्रपाली नावाची जी नगरवधू वैशालीची होती ती एका गरीब घरातली मुलगी होती। तिचे वडील कर्जबाजारी झाले होते। ती मुलगी अत्यंत सुंदर होती। तारुण्यात आल्यानंतर तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं। त्यावेळेला लिच्छवीच्या राजकुमारांनी आम्रपालीच्या पित्याला आम्रपालीची मागणी केली, परंतु आम्रपालीने त्यास नकार दिला। आम्रपाली त्यावेळेला नर्तकीचे काम करायची, नर्तकी होती, नृत्य करायची। आम्रपालीच्या पित्याकडे कर्ज परत फेडण्यासाठी पैसे नव्हते आणि त्यामुळे कर्जाच्या बदल्यात आम्रपालीला अनेकांनी आपली वधू बनविले। आम्रपालीला वैशाली नगरीचे नगरवधू असे म्हटले जायचे। अनेक लोक आम्रपालीला बक्षीस देत असत। आपण ज्या जागेवर बसलो या ठिकाणी आम्रपालीचं आंब्याचं वन होतं, मोठा परिसर होता। भगवान बुद्ध राजगीरमध्ये 44व्या वर्षावास व्यतीत केल्यानंतर कुशीनाराकडे निघाले होते। त्या
परिनिर्वाणाच्या त्या प्रवासामध्ये वैशाली नगरीत भगवान बुद्धांनी शेवटचा 45वा वर्षावास व्यतीत केला आणि तीही जागा होती. भगवान बुद्ध विशाल भिक्खू संघासह आपल्या आम्रवनात आले हे आम्रपालीला कळले. तेव्हा आम्रपाली ताबडतोब रथ घेऊन भगवंताकडे आली. भगवंतांना अभिवादन करून तिने तथागतांना उद्याच्या भोजनाचे निमंत्रण दिले. भगवान बुद्धांनी विशाल भिक्खू संघासह उद्या आम्रपालीच्या निवासात भोजनासाठी जाण्याचे स्वीकार केले. आम्रपालीला त्याचा मोठा आनंद झाला आणि आनंदाच्या भरात अगदी भरधाव वेगात रथ पळवत आम्रपाली वैशाली नगरीकडे निघाली होती. लिच्छवीचे राजकुमार हे सुद्धा भगवंतांना भेटण्यासाठी येत होते. या दोघांचे रथ एकमेकांच्या रथाला अडकले. रथाचे चाक एकमेकांना अडकले. आम्रपालीचा रथ अतिशय वेगवान होता. विरुद्ध दिशेने लिच्छवी राजकुमारांचा रथ येत होता. आम्रपालीने त्यांना सांगितले की उद्याचे भोजन भगवंतांनी माझ्याकडून स्वीकारलेले आहे. लिच्छवी राजकुमार विचारत होते की एवढ्या आनंदाच्या भरात एवढा सुसाट वेगाने रथ पळवत तू कुठे जात आहेस? त्यावेळेला आम्रपाली म्हणाली की तथागतांनी विशाल भिक्खू संघासह माझ्या घरी भोजन स्वीकार केलेले आहे. राजकुमार आम्रपालीला म्हणाले की आम्ही सुद्धा उद्याचे भोजन निमंत्रण करण्यासाठी जात आहोत. तेव्हा उद्याचे भोजन तुझ्याकडे न घेता तथागत आमच्याकडे घेतील. तू त्यासाठी अनुमती दे. आम्रपालीने राजकुमारांना ती अनुमती दिली नाही. राजकुमार आम्रपालीच्या समोर गयावया करू लागले. आम्रपालीला म्हणाले की तुला आम्ही आमचे अर्धे राज्य देतो, उद्याचे भोजनदान आम्हाला दे. पण आम्रपालीने त्यास नकार दिला. आम्रपाली म्हणाली की तुम्ही संपूर्ण राज्य जरी मला माझ्या स्वाधीन केले आणि तुम्ही माझे गुलाम जरी बनलात तरी सुद्धा उद्याचे विशाल भिक्खू संघासह तथागतांचे भोजन मी तुम्हाला देणार नाही. भगवान बुद्धांनी याच ठिकाणी 45वा आणि शेवटचा वर्षावास व्यतीत केला. बुद्धत्व प्राप्तीनंतरचा हा जो स्तूप दिसतो आहे समोर, तो एक विशाल चैत्य होता. अशोक सम्राटांनी तो चैत्य स्थापन केला, ज्यामध्ये भगवान बुद्धाचे शारीरिक धातू अवशेष मिळालेले आहेत. आजूबाजूला जे छोटे छोटे स्तूप दिसत आहेत, आपण ज्या ठिकाणी बसलो आहे आपण बसलो त्या मातीमध्ये सुद्धा स्तूप आहेत. सर्वत्र अवतीभोवती इथे जागोजागी स्तूप आहेत. ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्ध गेले, ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी वास्तव्य केले, त्या ठिकाणी भिक्खू राहत असत, ध्यान करत असत, विनयाचं चिंतन करत असत आणि तेथेच भिक्खूंचे पतन होत असते. ते रथ निर्वाण होत असे तर त्या निर्वाणस्थ भिक्खूंच्या धातुशिशावर छोटे मोठे स्तूप अवतीभोवतीच्या निर्माण करण्यात आलेले आहे. त्याला अशोक सम्राटाने आकार दिला आणि त्याला विशेष सुंदर असं शिल्पाकृती आकारामध्ये त्याला घडवलं. त्या निर्वाण पदानंतर बाजूला जो तलाव दिसतो आहे ते केवळ प्रतीक आहे. वास्तविक हा तलाव नव्हता. इथून काही अंतरावर एक जागा आहे. त्यावेळेला इथे घनदाट अरण्य होतं. भगवान बुद्ध या ठिकाणी वर्षावास करत असताना भिक्खूंच्या मध्ये 2 गट निर्माण झाले होते. काही भिक्खू सांगत होते की भगवान बुद्धांनी सांगितलेला विनय असा आहे, तर काही भिक्खू त्यांच्या विरोधात सांगत होते की तसा नाही, भगवंतांनी सांगितलेला विनय असा आहे. भिक्खूंच्या मध्ये दुमत झालेले होते आणि हे भगवंतांना ठाऊक नव्हते. एके दिवशी भगवान बुद्ध उपदेश करण्याकरिता संथागारात आले, ज्याला आपण सभागृह म्हणतो. भगवान बुद्ध आले असताना त्या संथागाराच्या प्रवेशद्वारावरच भगवान बुद्ध उभे होते आणि भगवंतांना लक्षात आलं की भिक्खूंच्या मध्ये फार मोठा विवाद सुरू आहे. भगवान बुद्ध संथागारात न जाता प्रवेशद्वारावरूनच ते चित्र पाहून तेथून माघारी फिरले. भगवंतांनी मौन धारण केलं. भगवंतांनी आपले निवास या ठिकाणी होते ते सोडले आणि बाजूला काही अंतरावर असलेल्या अरण्यात भगवान बुद्ध एकटेच जाऊन राहिले. भगवान बुद्ध या भिक्षूंच्या बद्दल चिंतन करू लागले की एवढ्या परिश्रमाने, एवढ्या
तळमळीने या भिक्खूंच्या करिता हा विनय मी सांगितला आहे, आणि हे भिक्खू विनयाचं अनुसरण करत नाहीत, विनयाचं पालन करत नाहीत, विवाद करतात, झगडे भांडण करतात, मतभेद एकमेकांच्या मध्ये निर्माण करतात. तर भगवान बुद्धांनी आपले निवास सोडले आणि एकटेच अरण्यात निघून आले, मौन धारण करून. तथागत अरण्यात राहू लागले. भिक्षूंना मात्र त्यानंतर प्रचंड भीती वाटत होती. वैशाली नगरीतील लोकांना ही बातमी कळली. आसपासच्या परिसरातील सर्व लोकांना ही गोष्ट कळली की भगवान बुद्ध भिक्खूंवर रुष्ट होऊन अरण्यात एकटेच निघून गेले आहेत. 2 आठवड्यापेक्षा अधिक काळ झाला होता. भगवान बुद्ध मात्र अन्नही सेवन करत नव्हते. भगवान बुद्ध अरण्यातच राहत होते. कोणाचीही हिंमत होत नव्हती भगवंतांच्याकडे जाण्याची. वैशाली नगरीतील ग्रहस्थांना ही गोष्ट कळली तेव्हा वैशाली नगरीतील लोकांनी भिक्खूंना भोजनदान देणे बंद केले. परंतु तुमच्यामुळे भगवान बुद्ध मौन धारण करून उपाशी राहत आहेत, अरण्यात एकटेच राहत आहेत. कितीही तास नगरीमध्ये फिरल्यानंतर सुद्धा भिक्खूंना भोजन मिळत नव्हते. शेवटी आनंद भिक्षूकडे काही लोक आले, काही भिक्खू आले. भिक्खू आनंद भिक्षूला विनंती करू लागले की तथागतांना तुम्ही समजावून सांगाल तर तथागत तुमचे ऐकतील. आनंद भिक्षूने सुद्धा त्याला नकार दिला. वैशाली नगरीतील हे लिच्छवीचे राजकुमार आणि काही प्रतिष्ठित मंडळी भगवंताच्याकडे आले आणि भगवान बुद्धाच्या जवळ आनंद भिक्षूंना पाठवले. आनंद भिक्षूंनी भगवंतांना समजावले तेव्हा भगवंतांनी मौन सोडून पुन्हा एकदा भिक्खूंच्या सोबत या ठिकाणी येण्याचे मान्य केले. त्या अरण्यात भगवान बुद्ध राहत असताना हत्ती आणि माकड, त्या अरण्यातील असलेले हे पशु भगवंताकडे पाहत होते. भगवान बुद्ध मौन धारण करून एकटेच राहत होते, चिंतन करत होते, विचरण करत होते, साधना करत होते. एके दिवशी त्या हत्तीने आणि माकडाने मधमाशाची पोळी काढून त्याचा रस काढून त्या अरण्यात असलेल्या केळीच्या वनातील केळी आणि अन्य फळे भगवंतांना दान केली होती, अर्पण केली होती. त्यावेळेला भगवान बुद्ध मोठ्या विचारात पडले की हे अबोल असणारे पशु सुद्धा समजदार आहेत, परंतु भिक्खूंना विनय शिकविल्यानंतर सुद्धा भिक्खू आपापसात गोंधळ करतात. या भिक्खूंना यापुढे आपण कसे सांगावे? आनंद भिक्षूंनी भगवंतांना समजावल्यानंतर भगवान बुद्ध पुन्हा एकदा इथे आले आणि 45वा वर्षवास भगवान बुद्ध व्यतीत करत होते. वर्षावास संपल्यानंतर काही काळ पुन्हा याच परिसरामध्ये भगवंतांनी विचरण केले. माघ पौर्णिमेला, फेब्रुवारी महिन्यात येणारी सी पौर्णिमा आहे, माघ पौर्णिमेला भगवान बुद्धांनी याच जागेवर परिनिर्वाणाची घोषणा केली. हा जो स्तंभ दिसतो आहे, अशोकाने त्याच जागेवर एक्झॅक्ट भगवान बुद्ध ज्या ठिकाणी बसले होते आणि जिथे बसून तथागतांनी परिनिर्वाणाची घोषणा केली, त्याच जागेवर अशोक सम्राटाने हा पिल्लर उभा केला, समोर एक चैत्य उभा केला. भगवान बुद्धांनी याच ठिकाणी आपला आयुसंस्कार त्यागला आणि याच जागेवर बसून जो पिल्लर दिसतो आहे त्याच एक्झॅक्ट अगदी त्याच जागेवर बसून तथागतांनी परिनिर्वाणाची घोषणा केली. त्यांनी तथागत वैशाखी पौर्णिमेला कुशीनारा येथे परिनिर्वाणास पावतील. आनंद भिक्षू त्यावेळेला एकटेच भगवंतांच्या जवळ होते. आनंद भिक्षूला भीती वाटत होती की भिक्खू
भिक्षू म्हणाले की भगवान, तथागतांच्या परिनिर्वाणानंतर आम्ही कोणाचं दर्शन करावं? तेव्हा भगवान म्हणाले, आनंदा, तथागतांच्या परिनिर्वाणानंतर तथागतांनी जो धम्म आणि विनय शिकविलेला आहे, त्या धम्म आणि विनयाचं जर तुम्ही काटेकोरपणे अनुसरण कराल तर तुम्हाला बुद्धत्वाचे दर्शन होईल. आनंद भिक्षू म्हणाले, भगवान, आम्ही बुद्धत्व म्हणून कोणाला पाहावं? त्यावेळेला भगवान म्हणाले, आनंदा, तथागतांच्या परिनिर्वाणानंतर तुम्ही तथागतांनी शिकविलेल्या धम्म आणि विनयाचं काटेकोरपणे अनुसरण कराल तर तुम्हाला बुद्धत्वाचे दर्शन होईल. आनंद भिक्षू म्हणाले, भगवान, तथागतांच्या परिनिर्वाणानंतर आम्हाला कोण शिकवाना? आम्हाला शिकवणारा कोण असेल? त्यावेळेला भगवान म्हणाले, आनंदा, तथागतांच्या परिनिर्वाणानंतर तथागतांनी जो धम्म आणि विनय तुम्हाला शिकविलेला आहे, तो धम्म आणि विनयच तुमचा मार्गदर्शक असेल. आनंद भिक्षू म्हणाले, भगवान, तथागतांच्या परिनिर्वाणानंतर आमच्यावर कुणाचा दबाव असेल? त्यावेळेला भगवान म्हणाले, आनंदा, तथागतांच्या परिनिर्वाणानंतर तथागतांनी जो धम्म आणि विनय शिकवलेला आहे, तो धम्म आणि विनयच तुमच्यावर दबाव टाकणारा असेल. त्याचा दबाव तुमच्या मनावर असला पाहिजे. आणि भगवान बुद्धांनी आनंद भिक्षूची समज काढली. तेव्हा अवतीभोवती असलेल्या भिक्खूंना भगवंतांच्या निर्वाणाच्या घोषणेबद्दल, परिनिर्वाणाच्या घोषणेबद्दल कळले. जे भिक्षू ध्यान मार्गामध्ये पारंगत झालेले होते ते बसून भगवंतांच्या या निर्णयाच्या प्रती भावना करू लागले. जे भिक्षू हे ध्यान मार्गामध्ये परिपक्व झालेले नव्हते ते भिक्षू जमिनीवर लोळत लोळत गडबडा लोळून आक्रोश करू लागले की भगवान आता फार लवकर परिनिर्वाणास प्राप्त होतील, भगवान आता फार लवकर परिनिर्वाणास प्राप्त होतील, भगवान परिनिर्वाणास प्राप्त होतील. भगवंतांनी त्या सर्व भिक्खूंना एकत्र केले आणि परिनिर्वाणाबद्दल सर्व भिक्खूंना भगवंतांनी मार्गदर्शन केले. तथागतांच्या मार्गदर्शनानंतर सर्व भिक्खूंनी भगवंतांच्या परिनिर्वाणाच्या घोषणेचे स्वागत केले. हा जो एक स्तंभ आपणाला दिसतो आहे आणि यावर एकच सिंह आहे. आतापर्यंत तुमचा समज असा आहे की अशोक स्तंभ म्हणजे त्यावरती 4 सिंह असतात 4 बाजूला. अशोकाने वेगवेगळ्या ठिकाणी स्तंभ निर्माण केले. या स्तंभावर एकच सिंह आहे आणि तो गर्जना करण्याच्या अवस्थेत आहे. तो सिंह जणू काही गर्जना करत आहे. ज्या दिशेला तोंड करून सिंह बसलेला आहे त्या दिशेला कुशीनगर आहे. अशोक सम्राटाने त्यावर एक शिलालेख लिहिलेला आहे. याच जागेवर परिनिर्वाणाची घोषणा केल्यानंतर सिंह गर्जनेप्रमाणे उपदेश करत करत याच दिशेने भगवान बुद्ध कुशीनगरला पोहोचले आणि तिथे तथागतांचे परिनिर्वाण झाले. त्यावरून या पिल्लरवर, या स्तंभावर अशोकाने गर्जना करण्याच्या अवस्थेत असलेला हा एक सिंह बसवलेला आहे. तो पिल्लर अजूनपर्यंत शाबूत आहे, जसाच्या तसा आहे. त्यावरती असलेला शिलालेख सुद्धा आपणाला तिथे पाहावयास मिळतो. अशोक सम्राटांनी भगवान बुद्धाच्या उपदेश करण्याला सिंहगर्जना असे म्हटले. फार मोठी उपमा भगवान बुद्धाच्या उपदेश करण्याला अशोक सम्राटांनी दिली. त्याचा अर्थ असा आहे की सिंह ज्या वेळेला गर्जना करतो त्यावेळेला अरण्यातील प्राणी, पशु सावधान होतात. कदाचित शिकारी येत असेल आणि म्हणून राजाने आपणाला सावधान केले. सिंह गर्जनेमुळे प्राणी, पशु, अरण्यातील प्राणी, अरण्यातील पशु हे घाबरून जात नाहीत. वाघाने डरकाळी फोडली तर पशु घाबरतात आणि पळून जातात, लपून बसतात. परंतु अरण्यामध्ये सिंह गर्जना करतो त्यावेळेला प्राण्यांच्या मनात असे होते की शिकारी येत असेल, शिकारीची चाहूल लागली असेल आणि म्हणून राजाने आपणाला सावधान केले, इशारा केला. ज्याप्रमाणे जंगलाचा राजा सिंह जंगलातील प्राण्यांना सतत सावधान करतो आणि सिंह हा प्राणी अत्यंत निर्भय असतो. दिवसाच्या वेळेला खुल्या मैदानात एखाद्या वृक्षाखाली तो विश्रांती करतो आणि रात्रीच्या वेळेला अरण्याच्या अवतीभोवती अरण्यात असलेल्या सर्व पशु प्राण्यांचे तो रक्षण करीत असतो. भगवान बुद्धाच्या उपदेश देण्याला सिंह गर्जना म्हणण्याचं हेच कारण होतं की ज्याप्रमाणे सिंह जंगलातील प्राण्यांना सावधान करतो त्याप्रमाणे भगवान बुद्ध माणसांना सावधान करत असत. माणसांनो, पशुहत्या करू नका, इतरांना पशुहत्या करण्याची प्रेरणा देऊ नका, त्यामुळे तुम्हाला शिक्षा भोगावी लागेल, दंड सोसावा लागेल, तुमचा अपमान होईल, तुम्ही अपायात पडाल. भगवान बुद्ध माणसांना सावधान करीत असत. माणसांनो, तुम्ही चोरी करू नका, इतरांना चोरी करण्याची प्रेरणा देऊ नका, त्यामुळे तुम्हाला
शिक्षा भोगावी लागेल, तुम्हाला भोगावे लागेल, तुम्हाला दंड सोसावा लागेल, तुम्हाला अपमानित व्हावे लागेल. भगवान बुद्ध माणसांना सतत सावधान करत असत, माणसांनो व्यभिचार करू नका, इतरांना व्यभिचार करण्याची प्रेरणा देऊ नका, त्यामुळे तुम्हाला दंड सोसावा लागेल, शिक्षा भोगावी लागेल, तुम्ही अपमानित व्हाल. भगवान बुद्ध माणसांना सावधान करीत असत, माणसांनो तुम्ही असत्य वचन बोलू नका, कोणी कोणाची निंदा नालस्ती करू नका, चहाडी चुगली करू नका, टिंगलटवाळी करू नका, कोणीही कोणाला शिवीगाळीच्या भाषेत बोलू नका, माणसांनो व्यर्थची बडबड करू नका, इतरांना तशी प्रेरणा देऊ नका, त्यामुळे तुम्हाला दोष लागेल, त्यामुळे तुम्हाला कदाचित शिक्षा भोगावी लागेल, दंड सोसावा लागेल, तुम्ही अपमानित व्हाल, तुम्हाला अपमानित व्हावे लागेल. भगवान बुद्ध माणसांना सावधान करीत असत, माणसांनो मद्य आधी मनाला बेधुंद करणाऱ्या वस्तूंचे सेवन करू नका, इतरांना तशी प्रेरणा देऊ नका. मन जेव्हा बेधुंद होईल त्यावेळेला त्या मनात कधीही कुशल विचार येत नसतात. बेधुंद मनात आलेल्या अकुशल कर्मामुळे शरीराने किंवा वाचेने तुमच्याकडून अकुशल कर्म घडतील आणि त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, दंड सोसावा लागेल किंवा तुम्हाला शिक्षा भोगावी लागेल, तुम्हाला अपमानित व्हावे लागेल. भगवान बुद्ध माणसांना सावधान करत असत आणि म्हणून अशोक सम्राटाने भगवान बुद्धाच्या उपदेश करण्याला सिंह गर्जनेची उपमा दिली. तुम्ही तुमच्या पूर्वी जर कोणी इथे येऊन गेले असतील तर गेल्यानंतर त्यांना विचारा की वैशालीमध्ये असलेल्या अशोक स्तंभावर एकच सिंह का आहे. त्यांना ते सांगता येणार नाही. अनेक लोकांना हे ठाऊक नाही, अधिकांश लोकांना हे ठाऊक नाही की हा एकच सिंह या ठिकाणी अशा अवस्थेत का बसलेला आहे. तर ज्या दिशेला सिंह बसलेला आहे, सिंहाचे तोंड ज्या दिशेला आहे त्या दिशेला कुशीनगर आहे. आता इथून पुढील प्रवासात आपण कुशीनगर या ठिकाणी जात आहोत. अशोक सम्राटाने निर्माण केलेला हा स्तंभ या ठिकाणी आपल्याला तथागतांच्या परिनिर्वाणाचे सुद्धा दर्शन देतो. ही घटना एवढी महत्त्वपूर्ण होती. या घटनेबद्दल मी तुम्हाला एक आठवण करून देतो. 1935ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवल्यामध्ये धर्मांतराची घोषणा केली आणि धर्मांतराबद्दल शूद्र अतिशूद्र असणाऱ्या लोकांना जागरूक करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी एक योजना आखली. शूद्र आणि अतिशूद्रांच्या ज्या जाती आहेत, जातीवार त्यांच्यामध्ये त्यांना जागरूक करण्यासाठी त्यांच्या परिषदा भरविण्याचे बाबा आंबेडकरांनी ठरविले आणि त्यानुसार मुंबईमध्ये एक पहिली परिषद मुंबई इलाका महार परिषद भरवण्यात आली. तसंच मातंग परिषद, सांभार परिषद, साळीपुरी परिषद, साळी, माळी, कोळी, कुणबी, तेली अशा सर्वांच्या परिषदा वेगवेगळ्या घेऊन धर्मांतराबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी योजना आखली होती. मुंबईमध्ये 4 दिवस ही मुंबई इलाका महार परिषद चालली. धर्मांतराची कारणे बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केली. लोकांना धर्मांतर का करावायचे त्याबद्दल लोकांना भगवान बुद्धांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीव करून दिली. परिषदेच्या 4थ्या दिवशी 4ही दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत प्रगल्भ असं भाषण दिलं आणि परिषदेच्या शेवटच्या दिवशी भाषणाच्या शेवटच्या पॅराग्राफमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी वैशालीमधला तो प्रसंग आपल्या भाषणामध्ये सांगितला. आनंद भिक्षू आणि भगवान बुद्धाचा संवाद होता. यापूर्वी मी आपल्याला सांगितलेला. ते सांगत असताना बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की मी धर्मांतर करणारे ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ज्यांना कोणाला माझ्यासोबत यायचं असेल त्यांनी स्वेच्छेने यावं. उलट कमी लोक आले तर माझं काम हलकं होईल. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी हिंदू धर्म सोडणार आहे हे निश्चित आहे, परंतु कोणत्या धर्माचा स्वीकार करावायचा हे मी अजूनपर्यंत निश्चित केले नाही, मी अजूनपर्यंत ठरविलेले नाही. धर्माबद्दल बोलत असताना मला भगवान बुद्धाच्या जीवन काळातल्या एका घटनेचं स्मरण होतं. बाबासाहेब आंबेडकर 1936ला ही घटना या ठिकाणी घडलेली घटना ज्या ठिकाणी आपण बसलो आहोत. भगवान बुद्ध आणि आनंद भिक्षू या दोघांचा जो संवाद होता, तथागतांनी माघ पौर्णिमेला जी परिनिर्वाणाची घोषणा केली होती तो संवाद जसाच्या तसा पूर्वी मी आत्ता सांगितल्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणामध्ये 1936ला मुंबईमध्ये ज्या लोकांना बुद्ध हे नाव सुद्धा ऐकलेले नव्हते त्या लोकांना बाबासाहेबांनी याची जाणीव करून दिली धर्म कसा असावा. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्याचं उद्दिष्ट हे होतं की भगवान बुद्धांनी जो धम्म आणि विनय शिकवला तो धम्म आणि विनयच माणसाला माणूस पण देणारा आहे.
ज्या धम्मामध्ये, ज्या विनयामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाची भावना आहे, जो कोणी या धम्म आणि विनयाचे पालन करेल त्याला खऱ्या अर्थाने कळेल की धर्म म्हणजे काय, धम्म म्हणजे काय. तर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936ला या ठिकाणी माघ पौर्णिमेला घडलेल्या घटनेचे जसेच्या तसे वर्णन करून तेथील लोकांना सांगितले की धर्म असा असावा जो धर्म माणसाला जगायला शिकवितो, धर्म असा असावा जो धर्म माणसाला माणूस बनवितो, धर्म असा असावा की जो धर्म माणसाला माणूसपणाचे अधिकार देतो, धर्म असा असावा की जो धर्म माणसाला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार देतो. ही घटना आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. आपण धन्य आहोत. बाबासाहेब आंबेडकरांची अनुकंपा आपल्यावर आहे. महान उपकार बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यावर आहेत की बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुकंपेमुळे बाबासाहेबांनी त्याग केला, संघर्ष केला, स्वतःचा जीव बाबासाहेब आंबेडकरांनी धोक्यात टाकला आणि आपल्याला एवढे प्रचंड अधिकार मिळवून दिले की इथपर्यंत सर्व सुखसुविधा आपल्या डोक्यावर घेऊन आपण या ठिकाणी दर्शन करण्यासाठी आलो आहोत. हे दर्शन जर खऱ्या अर्थाने आपल्याला बुद्धत्वाचे दर्शन असेल तर आपण आपले दर्शन बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागाला आणि संघर्षाला समर्पित करतो आणि या ठिकाणी त्यांच्या ऋणात राहून बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकीचं, बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागाचं आणि संघर्षाचं आपण या ठिकाणी स्मरण करतो. बुद्धाला अभिवादन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली शिकवण, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला केलेले निर्देश हे मात्र आपल्यासाठी प्रथम चरण ठरतात. त्याची अनुभूती या ठिकाणी आपल्याला होते. इथून 2 किलोमीटर अंतरावर साधारणतः तो तलाव आहे जिथे भगवान बुद्ध बसलेले होते आणि त्या ठिकाणी त्या हत्ती आणि माकड त्यांनी भगवान बुद्धाला ती फळं आणून दिली आणि पाणी सुद्धा भगवान बुद्धाला त्यांनी आणून दिले. त्याचं एक स्मरण म्हणून त्या ठिकाणी तलाव होता. तो तलाव जसाच्या तसा कायम ठेवलेला आहे. त्या ठिकाणी त्या काळामध्ये एक घनदाट असं जंगल होतं. इथून आता त्या स्तूपाकडे आपण जाणार आहोत, अशोक स्तंभाकडे जाणार आहोत, तिथे अभिवादन करणार आहोत. आपण प्रत्येक ठिकाणी चैत्याला अभिवादन करतो. वंदामि चैत्यं सप्पं सपठानि सुपतिष्ठितं सारेक धातु महाभूती बुद्ध रूपं सकलं स्वतः. या चैत्याला मी वंदन यासाठी करत आहे की ज्या ज्या ठिकाणी तथागतांच्या शारीरिक धातू अवशेषावर चैत्य निर्माण केले आहेत त्या चैत्यामध्ये असलेले तथागतांचे धातू अवशेष हे जणू काही सदैव आणि सदैव लोकांना बुद्धरूप वाटतील आणि मी सुद्धा बुद्धरूप म्हणून या चैत्याकडे पाहतो आणि या चैत्याला अभिवादन करतो, वंदन करतो. हेच माझ्यासाठी बुद्धत्वाचे दर्शन असेल. यामध्ये मला बुद्धत्व दिसणार आहे. हे अभिवादन केल्यानंतर जेवढ्या लवकर जमेल तेवढ्या लवकर आपण आपल्या बसकडे जायचंय. समोर असलेला केशरिया या ठिकाणी असणारा एक स्तूप आपल्याला पाहायचा आहे आणि जेवढ्या लवकर आपल्याला कुशीनगरमध्ये पोहोचता येईल तेवढ्या लवकर आपल्याला कुशीनगरला पोहोचायचं आहे. जास्तीत जास्त अर्ध्या तासात इथून आता आपण बाहेर पडलो पाहिजे. आपण सर्वांनी याचं भान ठेवा. सर्वजण स्तूपाकडे गेल्यानंतर पूर्वेकडे तोंड करून उभे राहू आणि एक ग्रुप फोटो आपण सर्वजण मिळून घेऊ. एक ग्रुप फोटो आपल्यासाठी एक फार मोठी संपत्ती असेल याचं लक्ष ठेवा. एक ग्रुप फोटो आपल्याला पुन्हा पुन्हा स्मरण करून देतील की या अनोळखी व्यक्तीसोबत फार मैत्रीपूर्ण मी माझे 15 दिवस आयुष्यातले घालवले बुद्ध दर्शनाच्या त्या सहलीमध्ये आणि बुद्धाचं दर्शन करत असताना या मनुष्याच्या सोबत माझी जीवनभर मैत्री राहणार आहे. आणि अशा प्रकारचे हे जे स्मरण आहे की या ठिकाणी मी आलो, त्यासाठी हे ग्रुप असणारे फोटो आपल्याला थोडेसे आवश्यक आहेत, महत्त्वाचे आहेत. सर्वांनी साधुकार द्या, त्रिवार अभिवादन करा. सब्ब रोगा विनिमुक्तो सब्ब संतापवर्जितो सब्ब वैरमतिक्कन्तो निभूतो सतमं भवन् सब्बित्तियो विभज्जन्तु सब्ब रोगो विनश्यतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सब्ब मङ्गलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब्ब मङ्गलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब्ब मङ्गलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. इच्छितं पतितं तुम्मं क्षिप्पमेव समिज्यतु सब्बे पुरेन्तु चित्तसङ्कप्पा छन्दोपन्नरसो यथा मणिज्योतिरसो यथा
अभिवादनशीलैः नित्यं वड्डापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलं आयुरारोग्यसम्पत्ति सर्गसम्पत्तिमेव च ततो निब्बानसम्पत्ति इमिनाते समेज्यतो साधु साधु बुद्धं नमो सगळे या आबाला समजावून सांगा बरं. मी बोलत असताना माझ्या समोर दिसले की छातीवर दगड पडल्यासारखं वाटतं. ते मला इशारा करतात की आता बंद करा. दिसले की मला बोलणंच येत नाही. याला धरून ठेवायचा मग साहेब आता तुम्हीच पुढे आले. आपल्याला लवकर जायचंय. हा कालच्या सारखं